ते कुटे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्याचा आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्यांना म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन, किती जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं, किती दाखवायचं रे, किती दाखवायचं धमकून आणलेलं तो. अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा तुला ना, तो जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे, फक्त तुला वस्ताद मीच आहे. तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही, काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात, तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू सांगू. इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावा ते. आणि देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जात बघा ना, तुम्ही पात बघा ना, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात. काय आहे तुमचं हे, कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही. म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचे. कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाले घराणे ती अशीच वळली दादागिरीनेत. थोरात अशीच वळली, कित्येक तरी ते थोरात मोहिते ते बी असेच ओढले कामान धामाचं. नगरची कंपनी ओढली अशीच, संभाजीनगरचं असंच, ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव, हे का माणूस आहे का. त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिजरा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच पार पायाखाली चिरलं होतं. आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हाय ना, पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेडलाय. मी सत्यच बोलत असतो का बी, नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होईना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले. नाही यांनी त्यांना संपिलं होतं, त्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं यांनी, त्या देवेंद्र फडणवीसनी. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य येते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर, असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीसची असलं. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब, इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला. काय ते काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे. मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही, माझ्याजवळ भरायला 1 रुपया बी नाही. मी जेलला जायला तयार, माझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे, त्या कोण आहे तो नाटकावाला, त्याला म्हणायचं ये तुला घर लिहून देतो माझ्या वाटेल. मी नाही देऊ शकत, माझं पैसेच नाहीत, मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी, आणि छत्रपतीचं ते नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे, ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो, घे आणि तो पोरं चांगले कर, माझ्या पोराचं वाटलं होऊन ते कोण नाटकावाला आहे. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ प्लॉट आहे, मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो, उद्या सकाळी कुणीतरी या, मला पैसे द्या, मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून. मी तिकडे गायरनात राहायला जातो, माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चला, आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या. काय देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं. फक्त एवढं झालं बा, मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला. आणि काय बदनामी बरं त्याच्यात. मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी, छत्रपतीचं नाटक दाखल आणि त्याच्यात तोटा आला. आता आला का डोक्यात दगड घालतो. मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं. नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय. त्याला नाही जमत का तेवढं, काय जे 4-2 लाख असते ते भरायला लय अडचण आहे मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला. सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात पण तेच बघतो मी बी आता इथून मागचं. मला काढायच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी. जर एखाद्या समाजाचे पोरं, आणि पोरं होतो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुणगे लावून दिले असणारे आमच्या मागं. हो नाटक त्याचं आहे ना, त्यांनी फुणगे लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का त्याला दी सुटूक न लावून जरांगीच्या मागं होऊ शकतं.
म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम आहे. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते. तो आमची लईत पटकून आली याच्यावर, जसं का 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं, लईत पटकून आली लगेच बोर्डावर. पळती लई ती आमची केस 15 पायाची आहे का? गोम आहे का ती 15 पायाची? लई तुरु पळू राहिली. हा, आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच कसं काय निघली पटकून? इतक्या केसेस नाहीत आणखी. काय बदनामी हो त्याच्यात? चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कोड्या खाऊन राहील. खूप चांगले राहील, चांगली परिस्थिती राहणार. तीच परिस्थिती करायची ना छगन भुजबळला ना देवेंद्र फडणवीसला राज्यात, तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो. प्लीज फक्त सगळं कळू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी नाही आली? आताच का आली ही प्रश्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलिस त्याच्या हातात आहेत. सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळे त्याच्या हातात आहे फडणवीसच्या. मला येणे असं ठरवलंय, माझं मराठा समाजाला सांगणं आहे, हे कुठत नाही, हे पोरग मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव? ते लाड्या पांधाडी मिशाचा देव तो म्हणला ना आता मी आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडी केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, ह्या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ती FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलंय मला फडणवीसनी, 1 नंबरला केलंय मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलंय. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आता मध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग त्याचं काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. हा, इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बुवा, इमानदारीने सांगा आम्ही इकडे भरलेले असून सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचा 8 तास फडणवीसला का? कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही? आता मीडिया सुद्धा चौथा आधारस्तंभ आहे या लोकशाहीत. डायरेक्ट मध्ये कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडणवीसच्या हातात आहेत म्हणून तेव सांगन त्याच्या मागे यासाठी, तेव सांगन त्याला यासाठी, ती दुसरी काय बीडी शिडी काय त्याला काय म्हणतात ईडी. हा, मग तू सांगन तसं का? तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, किती जण काय ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, कितीतरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले. सॉरी, त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आणि देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आलेत. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांच्यात खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आलेत. आणि आम्ही छत्रपतीची इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं? हा, लुटलं का, कोणाचे पैसे बुडवले का? प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला त्यात तोटा आला का? डोक्यात दगड घालता जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो. खेड्यात म्हणे आत्ताही देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पाय पडू द्यावा, देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. आत्ता बी गाव खेड्यात हे आयला बाकीचे देवबाप्पा इतके चांगले नाही कस, मग हा परत म्हणतात जातीवर आला. हे का खुनशी माणूस हो, याचं ऐकलं तरच चांगलं, नाही तर जेलात जा. आता मी कुठं सापडा मराठा हो, मराठा बांधवांना मला सांगणे म्हणून यांनी डायरेक्ट माझे वॉरंट काढायला सुरुवात केली. मी जात नाही, ह्या वॉरंटाला जातच नाही. बरं करून त्याला काय करायचं ती? आणि तुमची काय पेंट आहे का रे? तेव्हा उठलं की वॉरंट काढी जा, नाही जात. इमानदारीने एकदा गेलो, मी इज्जत केली. देवेंद्र फडणवीसचं सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालवत असली तर मी जात नसतो, जाहीर सांगतो. हा, जात नसतो. आणि देवेंद्र फडणवीसच्या पोलिसाला बी जात नसतो. हा, कोर्टाचा सन्मान बस झाला करायचा. आता कोर्टाने बी नियमाने वागावं. देवेंद्र फडणवीसच ऐकून वागू नये, त्याच्या हातात कारभार आहे म्हणून मी जात नसतो. आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो, आज देवेंद्र फडणवीसला मी कुठं गटत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं हाईक नाही याच्यावर शंका आहे. आता
हां, ते आता तपासावर लागत. त्याच्यासह 10-15 जण आहेत, यांच्या हातात अभियान दिले. म्हणजे ट्रॅप जो मागा होता ते हेवे, यांना काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो FIR वाचा. मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवले. आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जुनून, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेले. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. फडणवीस झाले का नाही आता टाईट घंट्यात वया टंटडा कुठंच जायला भेट नाही मनोज जरांगे, कुठंच. इतका बुद्धीनं बी तेज आहे मनोज जरांगे. छत्रपतींचा इतका छळ केला आणि कोणी केला? फडणवीस साहेब. गोधडा असलं तर टाका टकुऱ्यावरचं काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगे. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि या विश्वात छत्रपती शंभूराजेंनी दाखवून दिलं, झुकत नसतं. तुकडे झाले तरी हरकत नाही, देहाचे तुकडे तुकडे झाले, पण माझा शंभूराजे एक कणभर मागे सरकारने नाही. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी, किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही. येऊ दे मरण, आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस. हसत घेतो हसत, पण म्हणणार नाही फडणवीस साहेब तुमच्या पाय पडतो बा, ते केशीतून मला मागे घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो मरतो बी, पण छत्रपतींचा, ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला आहे ना, त्या शूर छत्रपतींच्या. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत जरांगे पाटील यांचे भाषणातून. ते बोलत होते की मला देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार आणि मला गोळ्या घालणार, असेही त्यांनी वक्तव्य केले. आणि ठाकरेंना तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता, आणि असेही गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला. आणि ज्यावेळी अर्जुन यांनी पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी असंही बोलले. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यातून ते बोलत होते की मला हे कशाही प्रकारे जेलमध्ये टाकतील आणि त्यांचा डाव साधण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून बोललेत. आणि अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.